बाबा तेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर लावून बसले होते. त्यांची पहिली एंट्री होती मावशीच्या गेटअपमध्ये. विंगेत होते, सॉरी स्टेजवर होते किशोरीताई अंबिये आणि प्रदीप पटवर्धन सर. तर त्यांचं चाललंय, बाबांनी एक एंट्री घेतली आणि मग परत विंगेत येऊन बसले, ऑक्सिजन लावला आणि परत काही वाक्यांनंतर या दोघांच्या बाबांना परत त्यांची एंट्री घ्यायची होती. बाबांना इतकी धाप लागली होती बाबांना स्टेजवर कापताना मी फर्स्ट टाइम त्या शोमध्ये बघितलं आणि मला खूप वाईट वाटलं की हा माणूस फक्त याच्यासाठी तो स्वतःसाठी नाही आलाय की त्याला आता गरज नाही आहे लोकांसमोर यायची, खास करून तब्येत एवढी खराब असताना. तो फक्त याच आशेवर आला होता की माझ्या मुलाला इकडे माझ्यासमोर परफॉर्म करायला मिळेल आणि माझ्या मुलाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. तर तो काही प्लॅटफॉर्म मिळाला नाही जेवढा अपेक्षित होता तेवढा. आणि मग हा माणूस थरथरतोय, त्यांना ऑक्सिजन कमी होत आहे, धाप लागते. मी किशोरीताई आणि प्रदीप सरांना खुणावतोय की तुम्ही ॲडिशन करा, इम्प्रोवाइज करा, बाबा याच्यात नाही आहेत. मग कसे बाबा गेले पुन्हा स्टेजवर. मग तो शो झाल्यानंतर बाबांचा तो आय मस्ट से की ते 50% पण नव्हते तेव्हा त्यांची हेल्थ की ते काही लोकांना एंटरटेन करू शकतील. बट लोकांनी विजू मामांसाठी आले होते आणि बाबांच्या एरवी त्यांचे कधी पंचेस लँड होत नाहीत असं होत नव्हतं. त्यावेळेला त्यांचे पंचेस ॲक्च्युली लँड होत नव्हते. बट बाबांची तब्येत बघून कारण तोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना माहितीसुद्धा नव्हतं की हा माणूस इतका आजारी आहे. त्यावेळेला फर्स्ट टाइम लोकांना कळलं की खूप काहीतरी गडबड आहे आणि हा माणूस आधीसारखा नाही जसा तो आधी आपल्याबरोबर सेटवर असायचा. शो संपल्यावर बाकी सगळे जे नॉर्मल ऑडियन्स आले होते ते फोटो सेशन करायला आले. माझा कॉलेजचा अख्खा ग्रुप आला होता. त्या ग्रुपचा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. बाबांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे बाबा असे सेंटरला आहेत, माझे सगळे मित्र मागे आजूबाजूला आहेत. बाबा ॲक्च्युली काळे पडले होते, काळे निळे पडले होते आणि तेव्हा मला फोटो काढताना कळत होतं की काहीतरी गडबड आहे, हा माणूस दाखवत नाही. मी सगळ्यांना असं नंतर करू असं मीच शेवटी वैतागलो. पण बाबा बोलले नाही असू दे, ये करू दे. मग मी त्यांना बोललो अरे पण पाईप तर लावा. मग तो नाही होईल. एंडपर्यंत काळे निळे का जांभळे, आता त्या चेहऱ्याच्या रंगाला काय टर्म द्यायचा मला आत्ता सुचत नाही आहे. मी आई बाबा गाडीत बसलो, गाडीमध्ये त्यांना पाईप लावला, चार्जर थ्रू ऑक्सिजनचं मशीन होतं ते. आय थिंक आम्ही घराच्या इकडे आलो आणि बाबांना उलटी झाली आणि ते एकदम असेच बसले होते माझ्याच बाजूला. तर मी बाबांना बोललो बाबा चला काहीतरी खूप गडबड होणार आहे, आपण आत्ता हॉस्पिटलला जाऊया. बावले नाही, आज जर काय व्हायचं असेल तर ते घरीच होऊ दे, मी काय याच्यातनं सर्वाईव्ह होईल असं वाटत नाही. आणि जर मी उद्याचा दिवस बघितला तर उद्या आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊया. अख्खी रात्र मी आई असे चेकच करत होतो, असं आपण शेवटी आता थोडं लाईट हार्टेडली बोलू की आहेत हां हलतंय, पोट हलतंय बाबा. आणि त्यांना डिस्टर्ब पण करायचं नव्हतं की झोपलेत तर गाढ झोपू दे. सकाळी ते 6-6:30ला उठले, त्या क्षणी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सो मतलब या माणसानी इतकं काही या लोकांसाठी केलं आहे, स्वतःचा जीव पणाला लावून. पण त्यानंतरसुद्धा त्याच्या मुलाला कोण का येत नाही आहे ठीक आहे की मी कुठे कमी पडतोय मला सुद्धा कळत नाही. आता अप्रोच तर होतोय प्रत्येकाला, पण काहीतरी का सिलेक्ट होत नाही आहे किंवा परस्पर मला रिप्लेस केलं जातं. 2 वर्षात हे मी खूप अनुभवलं.